ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली आणि अर्जुन प्रियाला अश्विनसमोर एक्सपोज करणार आणि प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या लक्षात येणार. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतोय की प्रिया हिला खूपच जास्त सध्या टेन्शन आलेलं आहे की आपण आता काय करायचं, कसं काय महिपतला आणि नागराजला म्हणजे वेगळं पटवून द्यायचं की आपण त्यांच्या बाजूने आहोत. कारण काहीही झालं तरी हे सगळं माझ्या गळ्यात येता कामा नये एवढी एकच गोष्ट प्रियाला वाटत असते आणि त्यासाठी ती अगदी वाटेल ते काहीही करायला तयारसुद्धा असते. त्यामुळे मग आता प्रिया ही ठरवते की मला काहीही करून अश्विनला मनवलं पाहिजे. मी मालदीवची ट्रिप कॅन्सल केल्यामुळे तो माझ्यावर नाराज आहे. तर दुसरीकडे आता सायलीने ठरवलं आहे की प्रियाचा खोटारडेपणा अश्विनच्या समोर आणायचा म्हणजे आणायचाच. त्यासाठी काही ना काहीतरी पर्याय शोधून काढावा लागेल हे तर तिला माहीत असतं. मग ती आता ठरवते की प्रियाचा खोटारडेपणा जर अश्विनच्या समोर आणायचा असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे तो म्हणजे प्रियाची मैत्रीण. ज्या मैत्रिणीबरोबर प्रिया पार्टीला गेली होती असं सांगून गेली आहे ती मैत्रीण, जर त्या मैत्रिणीनेच सांगितलं की नाही प्रिया माझ्याबरोबर नव्हती, तर अश्विनला आणि प्रियाला दोघांनाही हे कबूल करावं लागेल की प्रिया खोटं बोलली. मग आता सायली ही आठवू लागते की प्रियाने कुठल्या मैत्रिणीचं नाव घेतलं होतं, पण आता तिला काही आठवत नसतं. मग शेवटी सायलीला त्यांची एक कॉमन फ्रेंड आठवते जी प्रियाबरोबरच शिकत होती, जिच्याच कॉलेजला प्रियाने फॅशन डिझायनिंगसाठी ॲडमिशन घेतलं होतं. मग सायली अर्जुनला सांगते की आपण तिच्याशी बोलूया, तिच्याकडनं कदाचित आपल्याला काही माहिती मिळेल किंवा तिच्याकडनं आपल्याला प्रियाच्या दुसऱ्या कुठल्या तरी मित्रमैत्रिणींचे कॉन्टॅक्ट्स मिळतील. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे बायको, तुला वाटतंय ना तर करून बघूया. सायली म्हणते ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण ताबडतोब प्रियाच्या त्या मैत्रिणीला कॉल करूया. मग आता सायली ही अर्जुनबरोबर मिळून आता प्रियाच्या त्या मैत्रिणीला कॉल करते आणि मग ती आता विचारत असते तिला की काय गं, तू आणि प्रिया म्हणजेच तन्वी तुम्ही लोकी पार्टी करत होतात ना, मला बोललीसुद्धा नाहीस, सांगितलंही नाही मला, का गं असं केलंस? त्याबरोबर आता ती मुलगी म्हणते पार्टी. त्यावर सायली म्हणते अगं हो, असं काय करतेस, मला सांगायचं नाही आहे तर नको सांगूस, पण कमीत कमी एवढं म्हणजे माहीतच नाही असं तरी वागू नकोस ना. सांग की मला, केलीत ना तुम्ही पार्टी, आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला होतात? त्यावर मग आता तिची मैत्रीण म्हणते नाही सायली, एक मिनटं थांब, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे आम्ही पार्टी कशी काय करणार, आम्ही कुठलीही पार्टी वगैरे काहीही केलेलं नाही आहे. त्यावर सायली म्हणते अगं असं काय बोलतेस, मला माहिती आहे तुम्ही पार्टी केलीत ना. त्यावर ती म्हणते अगं नाही बाई, आम्ही कुठलीही पार्टी केलेली नाही आहे, कळलं का तुला? आता हे ऐकून सायली म्हणते बरं ठीक आहे, ठेव तू फोन ठेव, मी जरा कामात आहे, मी तुला नंतर करते. आणि मग सायली आता तिचा फोन ठेवून देते. त्याबरोबर आता ती अर्जुनला म्हणते बघितलं, याचा अर्थ प्रिया अश्विन भाऊजींबरोबर सरळ खोटं बोलली. कळलं तुम्हाला मला प्रियाचा का राग येत होते, कारण प्रियाला खोटं बोलायला ना काही कारण लागतच नाही. प्रिया अगदी सरळपणे खोटं बोलते आणि ही गोष्टच तिची मला अजिबात खपत नाही. इतकं खोटं कोणी कसं बोलू शकतं? त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आता जर प्रिया खोटं बोलली असेल ना तर तिचा हा खोटारडेपणा आपण मिळून अश्विनच्या समोर आणायचा. चल. त्याबरोबर सायली म्हणते अहो पण अश्विन भाऊजी आपल्यावरती विश्वास ठेवतील का? त्यावर अर्जुन हा सायलीला सांगतो की त्याला विश्वास ठेवावाच लागेल आणि जर आताही त्याने आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर हा त्याचा गाढवपणा ठरेल. आणि मग आता अर्जुन आणि सायली हे खाली हॉलमध्ये येतात, तर हॉलमध्येच तिथे प्रिया असते. मग आता सायली ही प्रियाला विचारायला लागते प्रिया मला सांग, त्या दिवशी तू कुठे गेली होतीस असं अश्विन भाऊजींना सांगितलं होतंस?
त्यावर प्रिया म्हणते, हॅलो, हे बघ, तुला उत्तर द्यायला ना मी बांधील नाही आहे, त्यामुळे मी तुला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर वगैरे देणार नाही आहे. त्यामुळे माझ्याकडनं ना तू अपेक्षाच करू नकोस. मी फक्त आणि फक्त ह्या घरात जर उत्तर द्यायला कोणाला बांधील आहे तर तो आहे माझा नवरा अश्विन. आणि जर अश्विनने मला हा प्रश्न विचारला असताना की मी कुठे गेले होते, कोणाबरोबर गेले होते, तर कदाचित मी या सर्व प्रश्नांची उत्तरं अश्विनला दिलीसुद्धा असती. पण तू ना मुळात लायकच नाही आहेस की मी तुला उत्तर देऊ. त्यामुळे तू हे विसर की मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईन. कळलं ना सायली? त्याबरोबर सायली म्हणत असते, प्रिया, तुला ना फक्त पळ काढता येतो. आतासुद्धा तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आहेस, कारण मुळात तुझ्याकडे ना माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. जर तू खरं बोलत असतीस ना तर तू चटाचटा उत्तरं दिली असतीस. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको थांब. ठीक आहे, तुला माझ्या बायकोच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाही आहेत ना, नको देऊस, काहीच हरकत नाही. एक काम कर अश्विन, तुझ्या बायकोवर खूप विश्वास आहे ना, तुला माहिती आहे ना की तुझी बायको तुझ्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही वगैरे वगैरे. मग एक काम कर ना, विचार तुझ्या बायकोला की ती तुला म्हणाली ती पार्टीला गेली होती, तर ती खरोखर पार्टीला गेली होती का? त्यावर मग आता अश्विन विचारतो, तन्वी सांग, तू गेली होतीस ना पार्टीलाच तुझ्या मैत्रिणींबरोबर? अगं, मला तुझ्यावर पूर्ण खात्री आहे, पण ह्या मूर्खांना ऐकायचं आहे ना, ऐकू दे. ह्या सायलीला सवय झाली आता तुझ्या नादी लागायची. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, नाही अश्विन, हे यावेळी खरं बोलते, मी तुझ्याशी खोटं बोलले, मी गेले नव्हते पार्टीला. त्याबरोबर अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. त्यावर प्रिया म्हणते, अरे पण मी कुठे गेले होते ते एकदा विचार तरी मला. त्यावर मग अश्विन म्हणतो, कुठे गेली होतीस तू तन्वी? त्याबरोबर प्रिया म्हणते, थांब, आले, सांगते. आणि मग ती आतून एक शर्ट घेऊन येते आणि अश्विनला म्हणते, हे बघ, हे आणायसाठी मी स्वतः बाजारात गेले होते. त्याबरोबर अश्विन म्हणतो, हे शर्ट? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो, हे शर्ट. आठवतं आहे ना तुला हे शर्ट कुठलं येते? हे तेच शर्ट आहे अश्विन, जे त्या दिवशी तुला घ्यायचं होतं बाजारात, पण तुझ्याकडे वेळ नाही आहे असं तू म्हणालास आणि पुढे निघून गेलास. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तन्वी, म्हणजे तू माझ्यासाठी? त्यावर ती म्हणते, हो अर्थात अश्विन, अरे तू माझा नवरा आहेस, मग तुला काय हवं आहे, तुला काय नको आहे, तुला काय आवडतं, तुला काय नाही आवडतं, हे सगळं काही बघण्याची जबाबदारी तुझी बायको म्हणून माझीच आहे ना. मग तुझ्यासाठी खरेदी करायला मी नाही जाणार तर कोण जाणार? तसंही सध्या या घरातल्या कोणालाही तुझं काहीच पडलेलंच नसतं. मग शेवटी माझ्या नवऱ्याचा विचार मी तर करायला हवाच की. त्याबरोबर मग अश्विन म्हणतो, तन्वी, खरंच तू माझा किती विचार करतेस आणि मी यांच्या नादी लागून तुला प्रश्न विचारले, खरंच सॉरी. त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे असू देत रे अश्विन, ठीक आहे. त्याबरोबर मग आता अश्विन सायलीवर आणि अर्जुनवर चिडतो. तो म्हणू लागतो की काय सुरू आहे तुमचं? तुम्ही का सतत माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये भांडणं लावण्याची कामं करता? आमचा संसार सुखाचा सुरू आहे हे बघवत नाही का तुम्हाला? तुम्हाला का आमच्या संसारात सारखे सारखे कलह निर्माण करायचेत? त्यावर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो तुम्हाला कळत नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको चल, आपण इकडे थांबणं आता चुकीचं आहे, कारण ह्या मूर्खाने, ह्या अश्विनने फक्त याच्या बायकोचंच सगळं ऐकायचं असं ठरवलं आहे ना. त्यामुळे याला आपण कितीही काहीही समजून सांगितलं तरी ह्या गाढवाला काहीसुद्धा कळणार नाही आहे. तू चल वरती. आणि मग आता अश्विन याच्या समोरून अर्जुन हा सायलीला वरती घेऊन येतो आणि मग तो आता म्हणू लागतो, हे बघ बायको, तसंही अश्विनला समजवावं आपण ही माझी बिलकुलच इच्छा नव्हती, पण तुला अश्विनला समजवावं असं वाटत होतं ना, म्हणून काय ते मी अश्विनकडे त्याला समजवायला वगैरे गेलो होतो. पण आता तरी तुला पटलं ना की अश्विनला समजावून मुळात काही अर्थ उरणारच नाही आहे. अगं, तो फक्त त्याच्या त्या बावळट बायकोचं ऐकतो, त्याला त्या बावळट त्याच्या बायकोशिवाय दुसरं काहीही दिसत नाही आहे. त्याचं सगळं जग त्या प्रियाभोवतीच सध्या फिरते. त्यामुळे आपण आता पुन्हा त्याला समजवायला वगैरे काहीही जायचं नाही आहे. त्याला जेव्हा जोरात एकदा झटका बसेल ना तिच्या खोटारडेपणाचा, तेव्हा त्याला आपोआपच कळेल की तो किती मोठी चूक करत होता ते. त्यावर सायली म्हणत असते, नाही, आपल्याला असं बोलून नाही चालणार. अहो तुम्हाला माहिती आहे ना अश्विन भाऊजी मनाने किती हळवे आहेत ते. अहो गेल्या वेळी त्यांची ती कोणतरी गर्लफ्रेंड, ती रिया, तिने फसवलं होतं त्यांना. त्यावेळी त्यांनी स्वतःची काय अवस्था करून घेतली होती. आता पुन्हा जर प्रियाही त्यांना फसवते ही गोष्ट त्यांना कळली ना, तर त्यांना पुढे जाऊन खूप मोठा धक्का बसेल, त्रास होईल त्यांना या सर्व गोष्टीचा. आणि काहीही झालं तरी मी अश्विन भाऊजींना त्रासात नाही बघू शकत. त्यामुळे मी हे सगळं बोलते, कळलं का तुम्हाला? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सायली, अगं तू अश्विनचा किती विचार करतेस, पण त्या बावळटाला ही गोष्ट जर कळतच नसेल तर मग आपण काय करायचं? तर दुसरीकडे प्रिया ही विचार करत असते की चला ना,
सायलीला तर आता खोटं ठरवलं. आता काय अश्विन पुन्हा माझ्यावरती संशय घेणार नाही. पण आता वेळ आली आहे ती म्हणजे नागोबाची मस्ती जिरवण्याची. त्याने मला चॅलेंज केलं आहे ना, त्याने माझ्या मुस्काटीत मारली आहे ना, मग आता मला जरा त्याच्याकडे सुद्धा बघायला हवंच की. त्याला काय वाटतं की तो वागेल तसं मी त्याला वागू देईन, त्याचं वागणं खपवून घेईल. नाही रे नागोबा, नाही. तू खूप मोठ्या भ्रमात आहेस. मी प्रिया आहे, प्रिया. प्रियाने आजपर्यंत स्वतःला हवं कायम तेच केलं आणि आजही प्रिया स्वतःला हवं तेच करणार. तुला वाटतंय की तू मला बाजूला करशील, पण नाही. मी तुला फसवण्याची अगोदरच सगळी सोय व्यवस्थित करून ठेवली आहे. आता बघ मी काय करते ते. आता नागोबाला मस्त ब्लॅकमेल करते. एकदा का मी नागोबाला ब्लॅकमेल केला की बरोबर नागोबा मला घाबरणार आणि मग मला घाबरून का होईना पण तो मला सर्व प्लॅनपासून वेगळं नाही ठेवणार. आणि एकदा का मी त्याच्या सर्व प्लॅनमध्ये आले की मग महिपतला कसं अलगद तिकडनं बाजूला घेऊन जायचं आणि कसा या सर्वात महिपतच्या मदतीने नागोबालाच अडकवायचं हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे. मग ती लगेचच नागोबाला कॉल करते आणि नागोबाला म्हणत असते, नागराज काका, नाही तुम्ही मला तुमच्या सर्व प्लॅनमधनं अलगद बाजूला केलं ते सगळं तर ठीक आहे, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. माझ्याकडे ना महिपतचा फोन आहे. त्यावर नागराज म्हणतो, काय? त्यावर प्रिया म्हणते, हो खरंच माझ्याकडे महिपतचा फोन आहे, जो मी तुम्हाला दिला नाही, कारण मला माहिती होतं की नागराज काका अशी काहीतरी माती खाणार. म्हणून मग आता जर तुम्हाला तो फोन हवा असेल तर मला गुपचूप सांगायचं नागराज महिपत कुठे येते. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे पुढे तो म्हणत असतो, हे बघ प्रिया, तू जास्त हुशारक्या मारू नकोस. त्यावर प्रिया म्हणत असते, काय आहे ना, त्या महिपतच्या फोनमध्ये बरेच पुरावे आहेत, जे पुरावे जर अर्जुनच्याच काय एखाद्या लहान मुलाच्या हातात जरी नेऊन दिले ना, तरी त्याच्यावरून हे स्पष्ट तो मुलगा सांगू शकतो की तो अपघात तुम्हीच महिपतला घडवून आणायला लावला होता. महिपतने काय फक्त त्याचं काम केलं होतं. मग सायली आणि अर्जुन दोघंही तुम्हाला सोडणार नाही. आई शपथ काका, अहो तुम्ही तर पार 12च्या भावात झालो जर अर्जुनला सगळं खरं कळालं तर. आता मी अर्जुनला सगळं खरं सांगून टाकतेच. जाऊ द्या, तुम्हाला तसंही मी तुमच्या प्लॅनमध्ये नकोच आहे. त्यावर नागराज चांगला घाबरतो. आता तिचं हे सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. मग सायली आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला आता ती येऊन ह्या सर्व गोष्टी सांगते की मी आत्ता प्रियाला फोनवर बोलताना ऐकलं आहे आणि प्रिया कोणाबरोबर फोनवर बोलत होती ते तरी मला कळलेलं नाही, पण प्रिया म्हणत होती की तिच्याकडे महिपतचा फोन आहे म्हणून. अहो जर महिपतचा फोन आपल्याला मिळाला ना तर त्या फोनमधली बरीचशी माहिती आपल्याला मिळून जाईल आणि ती माहिती कदाचित आपल्या उपयोगीसुद्धा पडेल. तर मला असं वाटतं की आपण प्रियाच्या फोन म्हणजे प्रियाच्या रूममधून तो फोन मिळवायला हवा. आता तुम्ही ठरवा, तुम्ही म्हणाल तसं करू. कदाचित त्या फोनमध्ये आपल्याला नागराज काकांबद्दल सुद्धा काही पुरावे मिळतील. म्हणजे नक्की नागराज काका ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्ड आहेत का नाही हे सुद्धा आपल्याला त्या फोनमुळे कळेल. कारण त्याच्यामध्ये आपल्याला नागराज काकांचं आणि महिपतचं बोलणं कॉल रेकॉर्ड काहीतरी सापडेलच की. त्यावर अर्जुन म्हणतो, हो बायको तुझं बरोबर आहे, तू म्हणतेस ते आपल्याला आता करायला हवं. नाही म्हणजे जर खरोखर आपल्या हाती महिपतचा फोन लागला ना तर आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातील. त्यावर सायली म्हणते, मग ठरलं, आपण आज प्रिया हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आणि एकदा का प्रिया घरातनं बाहेर गेली की मग आपण तिच्या रूमची झडती घ्यायची. त्यावर अर्जुन म्हणतो, ठरलं. त्यावर सायली जरा नाराज होते. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको काय गं, काय झालं, तुझं तोंड का पडलं? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय, ती रूम प्रियाची जरी असली तरी अश्विन भाऊजींची पण आहेच की. अश्विन भाऊजींची परवानगी नसताना आपण त्यांच्या खोलीची अशी झडती घेणार आहोत, त्याचं खूप वाईट वाटतंय मला. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघ बायको, वाईट तर मलाही वाटतंय, पण आपल्याला करावं तर हे लागणारच आहे, कारण मुळात अश्विनच्या बायकोनेच एवढे सगळे पराक्रम करून ठेवलेले आहेत, तर झडती तर आपल्याला घ्यावी लागणारच. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मग मी एक काम करते, मी बारीक लक्ष ठेवून राहते प्रियावरती. प्रिया एकदा का घराबाहेर पडली का मग मी तुम्हाला सांगते, मग आपण दोघं मिळून प्रियाच्या रूमची झडती घेऊया. एकदा का आपल्याला तिच्या रूममध्ये काही पुरावा सापडला ना तिच्याबद्दल की मग बघा
आपण तिला कशी अडकवायची ते. आपल्याला जर तिच्या रूममध्ये तिच्याबद्दलसुद्धा काही सापडलं, नागराज काकांबद्दल काही सापडलं किंवा महिपतबद्दल काही सापडलं, तर आपण अश्विन भाऊजींसमोरसुद्धा ती कशी नालायक आहे हे सिद्ध करू आणि अश्विन भाऊजींनासुद्धा तिच्या तावडीत न सोडू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो हो हो, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, तू काळजी करू नकोस, सगळं आपण दोघं मिळून व्यवस्थित करू. मग तर झालं ना. त्यावर सायली म्हणते, हो, तुम्ही बरोबर असाल ना तर मला कसली भीती आणि कसली काळजी नाही. तर इकडे आता प्रिया विचार करते की चला, आता मी इकडे नागोबाला तर चांगला लटकवला आहे, चांगला घाबरवला आहेच, पण आता मला इकडे साक्षीला शोधून काढायला हवं. एकदा का साक्षी मला सापडली ना की मग त्यानंतर माझ्यासाठी सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील. आता साक्षीला शोधायला सुरुवात करायची हा विचार प्रिया करते आणि अश्विन हॉस्पिटलला निघून गेल्याबरोबर लगेचच आता प्रियासुद्धा साक्षीला शोधण्यासाठी घराबाहेर पडते. आता प्रिया घराबाहेर गेल्यावर सायली ही लगेचच अर्जुनकडे येते आणि अर्जुनला ही गोष्ट सांगते की प्रिया आत्ता जस्ट घराबाहेर पडलेली आहे. अर्जुन म्हणतो, कुठे गेली, काही अंदाज आहे का? त्यावर सायली म्हणते, नाही, ते तर काही माहीत नाही, पण ती आत्ता जस्ट घराबाहेर पडलेली आहे. अहो, ती कुठे गेली, काय करायला गेली हे सगळं आपण नंतर बघू. सध्या आपल्याला आयती संधी मिळाली आहे तिच्या खोलीची झडती घ्यायची, तर आपण ती झडती पहिली घेऊन टाकू. त्यावर अर्जुन म्हणतो, चालेल, चल. आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण खाली येतात प्रियाच्या रूमकडे आणि आता प्रियाच्या रूममध्ये ते दोघंही शिरकाव करतात आणि तिथे जाऊन आता ते दोघंजणं प्रियाच्या संपूर्ण खोलीची झडती घेऊ लागतात. आता झडती ते दोघं घेत असतात, पण त्यांना सापडत मात्र काहीच नाही. त्या दोघांनाही अपयश मिळतं शोधाशोधी. तर दुसरीकडे आता प्रिया ही महिपतच्या पंटरला एका गाठते आणि त्याला साक्षीचा पत्ता विचारते. तो सांगायला नाटक करत असतो, तर प्रिया त्याला म्हणत असते, हे बघ, मला माहिती आहे की तू महिपत शिखरेचा लेफ्ट हँड होतास. अरे, तू जर त्यांचा लेफ्ट हँड होतास तर अर्थात त्यांची मुलगी जिवंत आहे आणि ती कुठं आहे हे तुला माहीत असणार. तू मला सगळं खरं सांगू शकतोस. बोल, मला तिच्यापर्यंत एक महत्त्वाचा निरोप पोहोचवायचा आहे. जो अण्णा सरांनी मला दिलेला आहे ते कुठं आहेत हे मला तिला सांगायचं आहे. त्यामुळे तुला मला पत्ता द्यावा लागेल, कारण जर तू मला पत्ता नाही दिलास तर मी तुझं नाव अण्णा सरांना सांगेन. त्याबरोबर मग आता तो बिचारा घाबरतो आणि तो प्रियाला पत्ता सांगतो साक्षीचा. त्याबरोबर मग प्रिया आता सराईतपणे साक्षीच्या घरी पोहोचते आणि आता ती तिकडे येऊन साक्षीला सांगायला लागते की तुझ्या वडिलांना म्हणजेच महिपत शिखरे यांना कुणी किडनॅप केलं आहे तुला माहिती आहे का? त्यांना नागराज काकांनी किडनॅप केलेलं आहे. अगं, नागराज काका यांचं गुपित बाहेर येईल असं त्यांना वाटतं आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. अगं, म्हणजे काय झालं आहे ना, सायली आणि अर्जुन यांना कळालं आहे की हे सगळं महिपतने केलं आहे. मग जर ते सगळे महिपतपर्यंत पोहोचले तर ते नागराजपर्यंत पोहोचतील असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनीच हे सगळं केलं. मित्राच्या पाठीत त्यांनी खंजीर उपसला. त्यावर हे ऐकून मग मात्र प्रिया हिच्यावर साक्षी विश्वास ठेवते आणि साक्षी म्हणते की तू मला मदत करशील ना, माझ्या अण्णांना शोधायला. जगासाठी मी मेली आहे, त्यामुळे मी तर बाहेर येऊ शकत नाही, पण प्रिया तू. त्यावर प्रिया म्हणते, हो अगं, शेवटी आपण मैत्रिणी आहोत, जीवलग मैत्रिणी, मी तुझी साथ नक्की देईन. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.